नमस्कार, मी मयूरी वर्मा विकास समाचार मध्ये आपलं स्वागत। गेल्या 2 दिवसात लोणावळ्यातील भुशी डॅम आणि ताम्हिणी घाटातील धबधब्यात बुडून पर्यटकांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत। या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। त्यानुसार पुणे जिल्ह्यातील अनेक धबधबे पर्यटकांसाठी बंद करण्यात आले आहेत। लोणावळा आणि ताम्हिणीमधील घटनेनंतर प्रशासनाने ही पावले उचलली आहेत। पाण्याच्या प्रवाहाचा आणि खोलीचा अंदाज न आल्यास जीवघेणा अपघात होऊ शकतो, त्यामुळे खबरदारी म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे। भीमाशंकर अभयारण्यातील सर्व निसर्ग वाटा सुद्धा 30 सप्टेंबर पर्यंत पर्यटनासाठी बंद करण्यात आल्या आहेत। लोणावळ्यातील धबधब्यात अन्सारी आणि सय्यद कुटुंबीय वाहून गेले होते। याच अनुषंगाने थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला कठोर पावलं उचलण्याचे आदेश दिले होते। संध्याकाळी 6 नंतर पर्यटकांना पर्यटन स्थळी फिरण्यास मज्जाव करण्यात आला आहे। याकडे दुर्लक्ष करणाऱ्या पर्यटकांना आणि कारवाईत हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवरही बडगा उगारला जाणार आहे, असा इशारा पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी दिलाय। तर भुशी डॅम परिसरात प्रशासनाने ठिकठिकाणी सूचना फलक लावले आहेत। धोकादायक ठिकाणी जाणं पर्यटकांनी टाळावं अशी सूचनाही त्यावर लिहिण्यात आली आहे। पण उत्साहाच्या भरात पर्यटक प्रशासनाच्या सूचनांकडे दुर्लक्ष करतात आणि त्यांना दुर्घटनेला सामोरं जावं लागतं। भुशी डॅम दुर्घटनेमुळे प्रशासन खडबडून जागं झालं आहे। अशा घटना रोखण्याचा आदेश मुख्यमंत्र्यांनी दिला आहे। मात्र पर्यटकांनाही सतर्कता बाळगण्याची आवश्यकता आहे।